शिक्षक मित्रांनो, खान अकॅडमीमध्ये सर्व शिक्षकांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे। खान अकॅडमीमध्ये शिक्षक रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप एकही पायरी न चुकता आपल्याला करावायचे आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपल्या चुका होणार नाही आणि आपले रजिस्ट्रेशन व्यवस्थित होईल। तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण अशा प्रकारचे नवनवीन कंटेंट फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळते। चला तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण क्रोम या ब्राउझरवरती येऊन www.khanacademy.org असं इथे सर्च करणार आहोत। त्यानंतर आपण एंटर करणार आहोत। आपण पाहू शकता या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होईल। येथे वरतीच उजव्या बाजूला आपल्याला साइन अप असं ऑप्शन दिसत आहे, त्यावर आपण क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला जॉइन खान अकॅडमी टू ॲक्टिव्ह युअर लर्निंग असा इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर येथे आपण खाली येणार आहोत। येथे आपल्याला लर्नर, टीचर आणि पॅरेंट्स अशी दोन ऑप्शन दिसत आहे, तर आपण टीचर हे सिलेक्ट करून इथं आपण पाहू शकता टीचर सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इनसाठी वेगवेगळे ऑप्शन दिसत आहे। तर आपल्याला फक्त आणि फक्त ईमेलद्वारेच रजिस्ट्रेशन करावायचे आहे। इतर ऑप्शन जर आपण चूज केले तर आपलं रजिस्ट्रेशन व्यवस्थित होणार नाही। आपण आता साइन अप विथ ईमेलवर क्लिक करूया। त्यावर क्लिक केल्यानंतर येथे आपण आपला ईमेल आय डी टाकायचा आहे, आपलं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि इथे आपल्याला पासवर्डसुद्धा क्रिएट करायचा आहे। लक्षात असू द्या, पासवर्ड आपला 8 कॅरेक्टरचा असेल। त्यामध्ये आपल्याला लेटर, नंबर आणि अदर कॅरेक्टरसुद्धा इन्क्लूड करायचे आहे। येथे आपण आता साइन अप करणार आहोत। साइन अप केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होणार आहे। येथे आपण पाहू शकता आपल्या डाव्या बाजूला वेलकम आपलं नाव आणि उजव्या बाजूला सुद्धा आपलं नाव इथे आलेलं आहे। वरती खान अकॅडमीचा सिम्बॉल सुद्धा आपल्याला दिसत आहे। आणि आता आपल्याला यामध्ये ॲड युअर स्कूल असं ॲड करायचं आहे। पेन्सिलच्या ॲरोला आपण क्लिक करणार आहोत। सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण आपली कंट्री सिलेक्ट करणार आहोत, स्टेट सिलेक्ट करणार आहोत, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहोत, ब्लॉक सिलेक्ट करणार आहोत आणि आपली स्कूलसुद्धा आपण इथे सिलेक्ट करणार आहोत आणि नंतर सेव्ह असं म्हणणार आहोत। सेव्ह म्हटल्यानंतर येथे आपलं शिक्षक रजिस्ट्रेशन हे यशस्वीरित्या कंप्लीट झालेलं आहे। परंतु मित्रांनो, येथे आपलं काम अजून पूर्ण झालेलं नाही। तर पुढील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी खाते कसे तयार करावे, विद्यार्थी ID कसं तयार करावं, पासवर्ड कसा तयार करावा हे सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि हो, शिक्षक समूहात मात्र नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।